नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. जर आपण आज FIDIची जर ॲक्टिव्हिटी बघितली तर काय दिसते. FIने काय केलं आहे, नेट 3000 CRची काय केली आहे, सेलिंग केली आहे. आणि DIने काय केलं आहे, 2000 CRची काय केली आहे, बाईंग केली आहे. म्हणजे दोघांचा व्ह्यू कसा आहे, मॅन्युप्युलेटिव्ह आहे, राईट. आणि जर आपण मंथली बघितलं, म्हणजे हे काल पॉझिटिव्ह होते दोघं, पण आज कुठेतरी मॅन्युप्युलेटिव्ह. पण DI अजूनही ठाम आहे पॉझिटिव्हवरती. पण FI काय करते, थोडं मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करते, थोडं डीप आणण्याचा प्रयत्न करते. ओके, तर आपण आता हे झालं आपलं डेलीचं. जर आपण मंथली बघितलं तर काय दिसते आपण ते बघूयात. जर मंथली बघितलं तर मंथली दोघांचा व्ह्यू बघा तुम्ही, दोघांचाही व्ह्यू पॉझिटिव्ह आहे. जर FIचं बघितलं, FIने 1500 CRची काय केली, बाईंग केली. आणि DIने काय केली आहे, 13000 CRची काय केली, बाईंग केली. म्हणजे दोघांचा जो व्ह्यू आहे कुठंतरी पॉझिटिव्ह बघायला भेटतो आपल्या मंथमध्ये, राईट. सो अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, ते दोघं आधी ऑप्शनमध्ये मॅन्युप्युलेशन करतात, करेक्शन आणण्याचं काम करतात, म्हणजे मार्केटमध्ये ॲव्हरेज आणण्याचं काम करतात. ज्यावेळेस ॲव्हरेज येतं, राईट, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स सांगितले, राईट, त्या सपोर्टला व्यवस्थित मार्केट येतं. आल्यावरती एक स्ट्रॉंग डीप येतो, डीप आल्यानंतर एकदम स्ट्रॉंग बाईंग आपल्याला कुठेतरी बघायला भेटते, राईट. असंच असतं, ह्याच्या पलीकडे काही नाही. पण जर आपण बघितलं व्यवस्थित, अजून व्यवस्थित जर लॉंग टर्ममध्ये बघितलं तर बघा, इयरलीमध्ये काय दिसतं, इयरली जवळजवळ 3,44,233 CRची काय केली, त्यांनी सेलिंग केली आहे. कशाने, FIने. आज जर DIने बघितलं तर DIने बाईंग केलेली आहे 4,83,574 CRची बाईंग आहे. म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे. ओके, दोघांची बाईंग आहे. ओके, हे ते समजतं मला. मग अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, आता जर आपण मंथली बघितलं, डेली बघितलं आणि जर आपण व्यवस्थित बघितलं तर यामध्ये दोघांचा व्ह्यू कसा आहे, मॅन्युप्युलेटिव्ह आहे, राईट. मग अशा वेळेस एका ध्यानात ठेवा, करेक्शन येणार मार्केटमध्ये, ॲव्हरेजिंग व्यवस्थित होणार, राईट. जोपर्यंत ॲव्हरेजिंग होत नाही, अंदाजमध्ये ट्रेड करून होल्डिंगला वाचायचं नाही. ओके, हे समजलं. आता आपण आपलं ग्लोबल मार्केट बघूया, त्यामध्ये काय चाललं आहे, गिफ्ट निफ्टी वगैरे. जसं मी बोललो त्याच प्रकारे, राईट, गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर 156 पॉईंटनी काय आहे, मायनसमध्ये आहे, राईट. डाऊ जोन्स डाऊन आहे, S&P 50 डाऊन आहे, नॅसडॅक डाऊन आहे, राईट. तुम्ही जर खाली आले, खाली जर बघितलं, FTSE, राईट, युरोपियन मार्केट कुठेतरी कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करतात, निकाय डाऊन आहे, राईट. काय बोलतो तुम्हाला, मार्केटमध्ये करेक्शन येणार, राईट. सगळं बघा तुम्ही, टोटल डाऊन आहे. याचा एवढा इम्पॅक्ट होत नाही, पण जास्त इम्पॅक्ट होतो फक्त आपला US मार्केटचा. ओके, सो असं होणार आहे की हे डाऊन येणार म्हणजे येणार. ओके, सो राईट. सो आज सुद्धा मला असं वाटतं इंडियन मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंग, म्हणजे बऱ्यापैकी गॅप डाऊन मुवमेंट येईल. मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग होण्याचा प्रयत्न होतोय, रिटेलरला हुल देण्याचं काम करत आहे मार्केट, राईट. व्यवस्थित